अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अध्यात्म और मूल्यों से सजा कार्यक्रम रंग नवे जरूर सुने आपके अपने पसंदीदा रेडियो स्टेशन रेडियो शिवनेरी पर 90.4 FM। आवाज तुमच्या आमच्या। रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला। नमस्कार, मी शीतल भिसे तुमचे मनःपूर्वक स्वागत करत आहे रंग नवे या कार्यक्रमामध्ये। तुम्ही ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM। आवाज तुमचा आमचा। श्रोतागण हो, जीवन आधार गीतेचा सार या मागच्या सत्रात आपण काय ऐकलं? आपण ऐकत होतो ना की कौरवांच्या सगळ्या नावांची सुरुवात दू पासून आहे। ब्रह्माकुमारी संस्थेच्या उषा दीदी काय सांगत होत्या? त्या इंटरनेटवर कौरवांची नावं शोधत होत्या, तर जास्त करून नावे दू पासून सुरुवात होत आहे। मग त्यांच्या मनात हा विचार आला ना की आजकाल पण आई वडील आपल्या मुलांची छान छान नावे अशी शोधून ठेवतात। मग धृतराष्ट्र आणि गांधारी हे असे कसे आई वडील होते ज्यांनी आपल्या मुलांची अशी नावं ठेवली? तर सांगण्याचा भाव काय त्यांचा? उषा दीदींना म्हणायचं आहे की आज समाजामध्ये त्या नावाने नाही पण चारित्रिक रूपामध्ये अशा व्यक्ती आपल्याला टप्प्याटप्प्यावर पाहायला मिळतात की नाही? अनुभव आला आहे ना? दुर्योधन म्हणजे धनाचा दुरुपयोग करणारे, दुःशासन शासनाचा दुरुपयोग करणारे, दुर्विमोचन ज्यांचं सगळंच वाईट आहे, दुर्मुख मुखही वाईट आहे, दुर्बुद्धी बुद्धी वाईट आहे, दृष्टी वृत्ती असे वाईट विचार करणारे, वाईट संस्कार वाईट वृत्ती असणारे असे कितीतरी लोक आहेत। म्हणून तर अन्याय अत्याचार घडत आहेत। आपल्यालाही हे सगळं माहीत आहे, आपण ह्या समाजात राहतो, हो ना? आणि मग त्या कौरवांची एक बहीण दुःशिला आपण ऐकत होतो ना, म्हणजेच चरित्र, शील म्हणजेच चरित्र, दुःशिला म्हणजेच जिचे चरित्रच कसं आहे, दुष्टता करणारं, त्या व्यक्तीचं संपूर्ण कॅरेक्टर म्हणजे ती बोलण्यात चालण्यात वागण्यात सगळ्यामध्ये काही ना काही दुष्टता करणारी अशी व्यक्ती, अशी समाजात आपल्याला चारित्रिक रूपात अशा महिला अशा स्त्रिया पाहावयास मिळतात की नाही? उषा दीदी सांगतात की मी एका ठिकाणी याबद्दल व्याख्यान करत होते, तेव्हा जेव्हा दुःशिलाबद्दल सांगितले तेव्हा त्या श्रोतागणांमधून रसिकांमधून एक स्त्री एक महिला येऊन त्यांना म्हणाली की हो, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात। उषा दीदींनी त्यांना विचारलं कसं काय? तर ती महिला म्हणाली की आजकाल तर अशा दुःशिला खूप आहेत। मग उषा दीदी म्हणाल्या कुठे आहेत अशा दुःशिला? त्यावर ती महिला म्हणाली की दीदी, टी व्हीवर जितकी पण सिरियल्स येतात ना त्याच्यामध्ये ना असंच दाखवलं जातं। बहुतेक करून जे पण परिवार वगैरे आहेत त्यातील स्त्रिया अशाच दुष्टता करणाऱ्या अशाच दाखवल्या जातात। श्रोतागण हो, तुम्ही तर सिरियल पाहतच असाल ना, आहे ना अनुभव तुम्हाला? काय दाखवतात, काय करतात त्या स्त्रिया? दुःशिला का म्हणायचं त्यांना? तर त्याच्यात काय दाखवतात की घरामध्ये पॉलिटिक्स कसं करायचं। आता घर परिवार आपुलकीने प्रेमाने स्नेहाने एकत्र नांदतायत हे दाखवण्याऐवजी त्या स्त्रिया कसं पॉलिटिक्स करतात हेच दाखवतात की नाही? ईर्ष्या कशी करायची, बदला कसा घ्यायचा हेच तर दाखवतात ना सिरियल्समध्ये। आहे का काही चांगल्या गोष्टी? कधी क्वचित असेल एखादी अपवाद, पण जास्त करून तर असंच दाखवलं जातं ना। आणि अशा करणाऱ्या स्त्रियांच्याच भूमिका जास्त दाखवल्या जातात की नाही? महिलाच असतात की नाही? उषा दीदींना म्हणायचं आहे प्रॅक्टिकली समाजात असं होत असणार, म्हणूनच सिरियलमध्ये पण असं दाखवलं जातं।
हो ना श्रोतागण हो? विचार करा मग यावर. श्रोतागण हो, तुमचा अनुभव हेच सांगत असेल ना की अशा दुःशीला नावाने नाही चरित्र रूपाने अशा अनेक स्त्रिया समाजात पाहावयास मिळतात ना. अनेक आहेत, हो ना. आणि म्हणूनच म्हणतात पांडव पण आहेत, कौरव पण आहेत, तर महाभारत पण आहे. श्रोतागण हो, सांगा आहे की नाही? महाभारत आता चालू आहे की नाही? उषा दीदी असं म्हणतात, मला अनेकांनी विचारलं. जेव्हा मी असं सांगितलं आहे, महर्षी वेदव्यास हे असे म्हणालेत की हे सगळे माझ्या मनातील कल्पनांमधून मी प्रकट केलेले आहे. मग मला ते असे विचारतात, दीदी मग महाभारत झालंच नाही का? त्यावर उषा दीदी म्हणतात, तुम्हीच सांगा, महाभारत नाही झालं का? अरे आत्ता घराघरात काय चालू आहे? महाभारतच चालू आहे ना. आहे की नाही? प्रत्येकामध्ये कौरवी वृत्ती पण आहे, पांडवी वृत्ती पण आहे, द्वंद्व चालू आहेत, ईर्ष्या, द्वेष, हे सगळं चारित्रिक रूपात आहे. नावात तसंच ते जे वर्णन केलं आहे ती कथा रूपात, पण ते आज प्रत्यक्षात घडत आहे. 5000 वर्षापूर्वी महर्षी वेदव्यास यांनी या येणाऱ्या कळीकाळालाच तर ओळखून आपल्या मनाच्या कल्पनांमधून आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आलं का लक्षात श्रोतागण हो? म्हणजे ती गोष्ट जी की सत्य बोलले पाहिजे, मग त्याच्यासाठी आपण एक छान एखाद्याला उपदेश न करता सुंदर रीतीने कल्पनांमधून एक सत्याचं एक असत्याचं पात्र असं रंगवून रमणीक करून सांगितलं तर तो नक्की ऐकेल ना. तसंच महर्षी वेदव्यास यांनी ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्या मनातील कल्पनांमधून मांडल्या आहेत आणि आपल्याला ह्या समजून घ्यायच्या आहेत. म्हणजेच महाभारत झालं होतं की नाही? मग उषा दीदी म्हणतात, आत्ता प्रत्येक घरामध्ये महाभारत चालू आहे. अशी कोणतीच जागा नाही, असं कोणतं घर नाही जिथे महाभारत नाही आहे. आणि म्हणूनच असं दाखवलं जातं की गीतेचं ज्ञान त्या महाभारतामध्ये, त्या महासंघर्षामध्ये, त्या संग्रामामध्ये कुरुक्षेत्रात जेथे चालू होता संग्राम त्यावेळी दिलं गेलं होतं. जेथे दोन्ही सेना समोरासमोर उभ्या आहेत, लढायला सज्ज आहेत. युद्धाचा शंखनाद झालेला आहे. युद्धाच्या कोलाहलामुळे, या संघर्षामुळे सैनिकांचे हृदय विदीर्ण होत आहे. अशा वेळी गीतेचं ज्ञान दिल्या कारणाने गीताशास्त्राला संघर्षाचे शास्त्र पण म्हटलं गेलं आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM, आवाज तुमचा आमचा. जय भगवद गीते
भक्ति विधायिनी निर्मल मलहारी निर्मल मलहारी शरण रहस्य प्रदायिनी शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी जय जय भगवद गीते राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा कारिणी मोद सदा भव भयहारिणी तारिणी भव भयहारिणी तारिणी परमानंद प्रदा जय जय भगवद गीते आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी नाशिनी तमरजनी दैवी सद्गुणदायिनी देवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी जय जय भगवद गीते समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी हरिमुख की बानी सकल शास्त्र की स्वामिनी सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी जय जय भगवद गीते दया सुधा बरसावनी मातु कृपा की जय मातु कृपा की जय हरिपद प्रेम दान कर हरिपद प्रेम दान कर अपनो कर लीजे जय जय भगवद गीते जय भगवद गीते जय जय भगवद गीते हरिः कमल विहारिणी हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते जय जय भगवद गीते ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकत होतो की कसं घराघरात आज महाभारत आहे ना. उषा दिदी काय सांगतात, त्यांना कोणी विचारलं मग महाभारत झालंच नव्हतं का, त्यावर त्या काय म्हणाल्या, आज काय आहे, घराघरात महाभारत आहे. हो ना, पांडवी वृत्ती पण आहे, कौरवी वृत्ती आहे, ईर्ष्या द्वेष बदला पॉलिटिक्स म्हणजेच कौरवी वृत्ती जास्त प्रमाणात दिसते आपल्याला. महाभारत चालू आहे घराघरात. आणि मग त्यांनी काय सांगितलं की म्हणूनच असं दाखवण्यात येतं की महाभारत हे हा जो संघर्ष महासंग्राम ह्या कुरुक्षेत्रात त्यावेळी ते ज्ञान दिलं गेलं, म्हणून त्याला काय म्हणतात, गीता ज्ञान. म्हणजे असं दाखवलं जातं गीतेचं ज्ञान तेव्हा संघर्षाच्या वेळेत दिलं गेलं. कशा दोन्ही सेना समोरासमोर युद्ध करण्यास सज्ज आहेत, युद्धाचा शंखनाद घुमू लागला आहे, सैनिकांचे हृदय विदीर्ण होत आहे त्या युद्धाच्या कोलाहलामुळे. म्हणजेच अशा संघर्षामध्ये हे ज्ञान दिलं गेलं, म्हणून गीतेला संघर्षाचे शास्त्रही म्हटलं जातं. उषा दिदी सांगतात, एकदा जेव्हा मी कुरुक्षेत्र येथे गेले होती, गीता जयंती निमित्त त्या गेल्या होत्या. उषा दिदी सांगतात, दिवसा तिथे कार्यक्रम होता. मग कार्यक्रमानंतर तेथील काही लोक म्हणाली की चला आम्ही तुम्हाला इथली ऐतिहासिक स्थळं दाखवतो. मग जेव्हा ते सगळे बघायला ते निघाले
तेव्हा रस्त्याने जाता जाता एका भाईने उषा दिदींना सांगितले, कुरुक्षेत्राचे नाव पहिले कुरुक्षेत्र नव्हते. त्यावर उषा दिदींनी विचारले, कुरुक्षेत्र नव्हते तर मग काय होते? त्यावर त्यांनी सांगितलं, कुरुक्षेत्राचं नाव पहिले स्थानेश्वर होतं. एक शिवाचे मंदिर होते आणि त्या शिवजींच्या मंदिरामुळेच म्हणजे त्या नावानेच त्या गावाला ओळखले जात होते, स्थानेश्वर. छोटंसं खेडं होतं स्थानेश्वर. त्यावर उषा दिदींनी मग विचारले, मग कुरुक्षेत्र असं नाव केव्हा झालं? त्यावर त्यांनी सांगितले की 1947ला कुरुक्षेत्र हे नाव झाले. 1947ला जेव्हा एक कलेक्टर त्या गावात आले होते आणि त्यांना असं रिअलाईज झालं, अनुभव झाला की इतकी मोठी ऐतिहासिक घटना आणि इथे त्याचं नाव निशाणसुद्धा नाही आहे. आणि म्हणूनच त्यांनी मग नाव चेंज केले. स्थानेश्वर होते ते कुरुक्षेत्र नाव त्यांनी ठेवले. उषा दिदी सांगतात, मग मी इंटरनेटवर चेक केले तेव्हा मला अनुभव झाला की खरी आहे ही गोष्ट. तेव्हा लक्षात आले की 1947पर्यंत भारताच्या नकाशावर कुरुक्षेत्र या नावाने काहीच दिसत नव्हते. किती आश्चर्याची गोष्ट. जिथे साक्षात भगवंत आले आणि त्या क्षेत्राचं नाव भारताच्या नकाशातच नव्हतं 1947पर्यंत. परंतु तुमच्या लक्षात आलं का, महर्षी वेदव्यास हे काय म्हणाले होते, माझ्या मनातील कल्पनेतून मी हे ज्ञान प्रकट केले आहे. हो ना, लक्षात येतंय का? समजलं का आता श्रोतागण? हो, कुरुक्षेत्र म्हणजे प्रत्येकाचं मन झालेलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये संघर्ष चालू आहे. दोन्ही वृत्ती आहेत, पांडवी वृत्ती, कौरवी वृत्ती, चांगुलपणा, वाईटपणा, त्याचा द्वंद्व सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. कुरु म्हणजे करो, कर्म करो. मग ह्या कर्मच्या भूमीवर, कर्मभूमीवर प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये दोन्ही गोष्टींमध्ये संघर्ष चालू आहे. कुरुक्षेत्र म्हणजे प्रत्येकाचं मन आहे. कुरुक्षेत्र कोणत्या जागेचं नाव नाही आहे आणि म्हणूनच 1947पर्यंत त्याचं कोणतंच अस्तित्व नव्हतं. भारताच्या नकाशावर त्याचं नावसुद्धा नव्हतं. आहे ना ही आश्चर्याचीच गोष्ट. इतकी मोठी लढाई जिथे अक्षोणी सेना होती. पानिपतची लढाई म्हटलं तरी इतिहासामध्ये ते आहे, आपण ऐकलंय. आणि इतकी मोठी घटना कुरुक्षेत्र आणि त्याचं नाव निशाणसुद्धा नाही भारताच्या नकाशावर 1947पर्यंत. विचार करा श्रोतागण. हो, आहे ना खूपच वंडरफुल, आश्चर्याची गोष्ट. मग त्यानंतर त्या कलेक्टरने त्या स्थानाला डेव्हलप केलं. हे सर्व ऐतिहासिक जागा त्याने बनवल्या. त्यावर उषा दिदी म्हणाल्या, मी त्या भाईला विचारले की हे ऐतिहासिक जागा खरोखरच वास्तविक रूपात आहेत का, ह्या पण त्या कलेक्टरच्या मनातील कल्पना आहेत? त्यावर ते भाई म्हणाले, आता आम्हाला हे सगळं काही माहिती नाही आहे. आम्हाला एवढंच माहिती आहे की हे सगळे ऐतिहासिक स्थळं आहेत. त्यावर उषा दिदी म्हणाल्या, ठीक आहे, असू दे. त्या सांगतात, कुरुक्षेत्राला हळूहळू डेव्हलप करत करत आज डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत पोहोचवलं आहे आणि त्यामुळे ते डिस्ट्रिक्ट बनले आहे. एक डिस्ट्रिक्ट कुरुक्षेत्र आणि एक डिस्ट्रिक्ट ठाणेसर बनले आहे. पहिले तेच ठाणेसर हे कुरुक्षेत्राच्या डिस्ट्रिक्टमध्ये येत होतं. सॉरी हां, पहिले हे स्थानेश्वर ठाणेसर डिस्ट्रिक्टमध्ये येत होते असे म्हणायचे आहे. कुरुक्षेत्र तर 1947 नंतर आहे ना भारताच्या नकाशात. आता एक ठाणेसर डिस्ट्रिक्ट, एक कुरुक्षेत्र डिस्ट्रिक्ट. म्हणजे पहिलं ते स्थानेश्वर ठाणेसरमध्येच येत होतं त्या डिस्ट्रिक्टमध्ये असं सांगायचं आहे. घेते इथे एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येत आहे. तोवर तुम्ही ऐकत राहा रेडिओ शिवनेरी
90.4 FM आवाज तुमचा आमचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा, अनुभव सरिसा मुखाला. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. वपू काळे म्हणतात, माणसाने समोर बघायचं की मागे, ह्यावरच पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं. नमस्कार, मी पुष्कर पवार. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 आवाज तुमचा आमचा. ब्रेकनंतर पुन्हा तुमचे स्वागत आहे. रेडिओ शिवनेरी 90.4 FM आवाज तुमचा आमचा. ब्रेकपूर्वी आपण काय ऐकत होतो की कसं कुरुक्षेत्र हे नाव 1947 नंतर एका कलेक्टरने ठेवलं. आधी शिवाचं मंदिर होतं, त्या शिवाच्या नावावरून त्या गावाचं नाव होतं स्थानेश्वर. मग त्याने ते कुरुक्षेत्र नाव ठेवलं. एवढी मोठी ऐतिहासिक घटना, मग त्याचं नाव निशाण असावं म्हणून कुरुक्षेत्र हे नाव ठेवलं. त्या जागेला त्याने डेव्हलप केलं, डिस्ट्रिक्ट लेवलवर नेलेलं आहे. म्हणजेच उषा दीदींना म्हणायचं आहे की हे पण पूर्वीपासून होतं की ह्या कलेक्टरच्या मनातील कल्पना. कारण आपण ऐकलं ना की भारताच्या नकाशात 1947च्या आधी कुरुक्षेत्र हे असं नाव निशाण पण नव्हतं. मग त्याने कसं ते डिस्ट्रिक्ट लेवलवर नेलं, जिल्हा पातळी. मग कुरुक्षेत्र हे एक डिस्ट्रिक्ट आणि स्थानेश्वर हे एक डिस्ट्रिक्ट, स्थानेसर. मग त्यामुळे ते गाव स्थानेश्वर हे आधी स्थानेसरमध्ये होतं, मग आता कुरुक्षेत्र डिस्ट्रिक्टमध्ये आहे. श्रोतागण हो, मग आपण हे जाणून घेतलं की कुरुक्षेत्र हे कोणत्या जागेचं नाव नाही, तर कुरुक्षेत्र आत्ता वास्तविकमध्ये प्रत्येक मनुष्याचं मन बनलेलं आहे. आलं ना लक्षात? मागच्या ब्रेकमध्ये आपण जे ऐकलं, ब्रेकपूर्वी.
म्हणजेच पानिपतची लढाई, त्याचंही इतिहासात वर्णन आहे. आणि ही एवढी मोठी लढाई, अक्षौणी सेना, ज्याच्यात प्रत्यक्ष भगवंत आले होते ज्या धर्तीवर, आणि त्याचं नाव, त्या जागेचं नावसुद्धा नाही भारताच्या नकाशावर 1947च्या आधी. मग त्यावरूनच आपल्या काय लक्षात येतं? तुम्ही तर समजून गेलात मला काय म्हणायचं आहे. सांगायचं काय की उषा दिदींच्या पण मनात आलं ना, त्या म्हणाल्या ना की हे सगळे वास्तविकमध्ये ही नावं आहेत की हे पण त्या कलेक्टरच्या मनातील कल्पना आहेत. मग आपल्या लक्षात येते ही गोष्ट की काय म्हणायचं आहे त्यांना. त्यानंतर उषा दिदी सांगतात, आम्ही ज्योतिसर हे स्थान पाहायला गेलो. मग ज्योतिसर हे असे स्थान आहे जेथे युद्ध दाखवले गेलेले आहे, जेथे अक्षौणी सेना उभी होते, अशी जागा कौरवांची, जेथे अर्जुन कृष्ण भगवंत यांना म्हणाले की माझा रथ त्या युद्धभूमीच्या अगदी मधोमध न्या, ज्याच्यामुळे मी दोन्ही सेना नीट अशा बघू शकेन. मग जेव्हा अर्जुनाने दोन्ही सेना बघितल्या, पांडव सेना, कौरव सेना, तेव्हा त्याचे हृदय विषादमध्ये निघून गेले, दुःखी झाले. त्याने शस्त्रांचा त्याग केला आणि मग अर्जुन म्हणाला, मला युद्ध नाही करायचे आहे. मग ते हे एक जागा आहे, उषा दिदी म्हणतात, जेथे गीता उपदेश स्थल असं लिहिलं आहे. एक वृक्ष आहे तिथे, म्हणजे तो वृक्ष आहे तिथे एक अशी पाटी लावली आहे की ही एक जागा आहे जिथं भगवंताने गीतेचा उपदेश अर्जुनाला दिलेला आहे. मग जेव्हा ही गोष्ट उषा दिदींना सांगितली गेली, त्यावर त्यांनी त्या भाईला विचारले, मला एक गोष्ट सांगा की भगवंताला हे गीतेचं ज्ञान 18 अध्याय 700 श्लोक हे सगळं अर्जुनाला सांगण्यासाठी किती वेळ लागला असेल, तुम्ही सांगा मला. त्यावर ते म्हणाले की यामध्ये अनेक मतभेद आहेत. कुणी म्हणतात की ह्याला 45 मिनटं लागली हे ज्ञान सांगण्यासाठी, भगवंताला अर्जुनाला हे ज्ञान सांगण्याला 45 मिनटं लागली. आणि दुसरे मत असे सांगते की 3.5 तास लागले. त्यामुळे यामधील बरोबर कोणते मत आहे ते आम्हाला काही माहिती नाही, असे ते भाई म्हणाले. त्यावर उषा दिदी म्हणाल्या, ठीक आहे, मग मला हे सांगा की भगवंताला अर्जुनास हे ज्ञान द्यायला 3.5 तास लागले असतील किंवा 45 मिनटं लागले असतील. मग 45 मिनटं जेव्हा भगवंत अर्जुनास हे गीतेचं ज्ञान देत होते, तेव्हा दुर्योधन काय करत होता, जो किती उतावीळ होता युद्ध करण्यासाठी. काय दुर्योधनाकडे 45 मिनटं थांबू शकाल किंवा शकेल दुर्योधन 45 मिनटं असे धैर्य होते का? त्यावर ते भाई म्हणाले, असं आहे की त्यावेळी भगवंताने समय आहे ना त्याला फ्रीज केलं होतं. टाईम आहे ना, समय कालावधी तो फ्रीज केला होता भगवंताने, असं म्हटलं जातं. त्यावर उषा दिदी म्हणतात, असं कसं, फ्रीज कुठे केलं गेलं आहे? पहिल्या अध्यायात तर असं सांगितलं आहे की दुर्योधन भीष्म पितामह यांच्याकडे जातो, सगळ्या गोष्टी करतो त्यांच्याबरोबर, सैनिकांचे हालहवाल विचारतो, त्यांची विचारपूस करतो आणि मग सगळे शंख ध्वनी करू लागतात. मग उषा दिदी म्हणतात, कुठे टाईमला कुठे फ्रीज केलं गेलं होतं? पहिल्या अध्यायामध्येच ही गोष्ट सांगितली गेली आहे, कसं दुर्योधन भीष्म पितामह यांच्याकडे गेला, बऱ्याच गोष्टी केल्या त्याने, सैनिकांचे हालहवाल विचारले, शंखध्वनी झाले. मग टाईम कुठे फ्रीज झाला? उषा दिदी म्हणतात, जर टाईम फ्रीज झाला होता तर मग तो पहिल्या अध्यायापासूनच व्हायला हवा होता की नाही? श्रोतागण हो, तुम्ही पण विचार करा या गोष्टीवर. उषा दिदी म्हणतात, तेव्हा फ्रीज नाही झाला, मग काही नंतर फ्रीज केला गेला होता का? मग ज्यांना त्या विचारत होत्या ज्या भाईला, तो फक्त दिदींकडे एकटक बघत राहिला
काहीच उत्तर देऊ शकला नाही. आणि मग नंतर तो म्हणाला की याबद्दल तर मला काहीच माहिती नाही, की दुर्योधनाने मग काय केले ते मला नाही माहिती आहे. उषा दिदी यावर म्हणतात की दुर्योधनाकडे इतका पेशन्स असणे, इतकं धैर्य असणे म्हणजेच ही खूप मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का? म्हणजे भगवंत एकीकडे अर्जुनाला गीतेचं ज्ञान देत आहे आणि तो काहीच रिॲक्ट होत नाही, शांतपणे उभा आहे. विचार करा, असं घडू शकतं? त्याच्याकडे तर थोडाही पेशन्स नाही, जरा पण धैर्य नाही. तो तर उतावीळ होता युद्धासाठी. हो ना श्रोतागण? हो. आज इथेच थांबत आहे. पुढची गोष्ट ऐकूयात पुढच्या भागात. तोवर तुम्ही ऐकत रहा रेडिओ शिवनेरी 90.4 FM. आवाज तुमचा आमचा. रामगंगा महानदी तीर्थासी तुळना नाही, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, त्रैलोक्य चालिल्या फौजा, सौख्य बंध विमोचने, मोहीम मांडिली मोठी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. येथून वाढला धर्म, रमाधर्म समागमे, संतोष मांडला मोठा, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. भक्तासी रक्षिले मागे, आताही रक्षिते पहा, भक्तासी दिधले सर्वे, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. येथूनी वाचती सर्वे, ते सर्वत्र देखती, सामर्थ्य काय बोलावे, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. उदंड जाहले पाणी, स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. बुडाले सर्व ही पापी, हिंदुस्थान बळावले, हिंदुस्थान बळावले. अभक्तांचा क्षय